नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओने आपण पुन्हा एकदा जे कोडिंग कोचेस आहे महाराष्ट्र MCTमध्ये आस्क करतात, म्हणजे आपल्याला एक कोड दिला राहतो, त्याला त्याचा आपल्याला आउटपुट प्रिडिक्ट करायला लागतो. ओके, ते पण आज 25 MCQ आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण 25 MCQ केले, ते जर बघितलं नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगितले आहे, कोणते कोणते कसे करायचे आणि डिपली एक्सप्लेन केला आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ 13वा की 14वा व्हिडिओ आहे फोरचा आपल्या मॉक टेस्टचा. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर्स पण नक्की करा. चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. 25 MCQ फॉर प्रॅक्टिस आणि 25 MCQ मी तुम्हाला जे आता लेक्चरमध्ये सांगणार आहे ते 25 MCQ. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आपल्याला एक याचा आउटपुट सांगायचा आहे. सोपे आन्सर. याचा आउटपुट काय सांगायचा आहे? एक इंटिजर आहे. इंटिजरमध्ये एक व्हेरिएबलचं नाव आहे आय, त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली आहे 5. ओके, आता इथं आपल्याला ते व्हॅल्यू प्रिंट होते. प्रिंट मीन्स प्रिंटफ म्हणजे फंक्शन व्हॅल्यू प्रिंट करायचं काम करतो. ओके, त्यामध्ये आपल्याला फट काय ऑपरेशन काय परफॉर्म करायचं आहे? आपल्याला आय प्रिंट करायचा आहे. आयची व्हॅल्यू काय असेल? 5. ओके, याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. ओके, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी, याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. जर प्लस पहिले जर इन्क्रीमेंट असेल त्याला म्हणतात प्री इन्क्रीमेंट. ओके, याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. दॅट वाय व्हॅल्यू किती होईल? 5. त्यानंतर जे व्हॅल्यू प्रिंट होईल 5, त्यानंतर व्हॅल्यू चेंज होईल, त्यानंतर व्हॅल्यू किती होऊन जाईल? 6. जर पुन्हा एकदा आपण प्रिंट फंक्शन इथे लिहिलं की आता व्हॅल्यू प्रिंट केली जर आय, तर त्याची व्हॅल्यू प्रिंट होईल 6. ओके, त्यामध्ये चेंज झाले आहे, व्हॅल्यू येतील 5. पोस्ट इन्क्रीमेंट फॉट देन इनक्रीज. त्यानंतर आहे आपलं आउटपुट सांगायचं आहे. याला आपल्याला याचा आउटपुट सांगायचं आहे. ओके, आता इथं कसं करायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं? सगळ्यात पहिले बघायचं की डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन याची जास्ती हायस्ट प्रायोरिटी राहते. म्हणजेच पुन्हा तुमच्या कोडमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले करायला लागेल तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दोनपैकी जर असेल. इथं आपल्याला आहे मल्टिप्लिकेशन. फर्स्ट आपल्याला करायला लागेल मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती होईल? 2 घेतल्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 3 व्हॅल्यू 6. 6 + 3 त्यानंतर होईल ॲड 9. फर्स्ट मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ॲड करेल आपण. मल्टिप्लिकेशन आल्यानंतर आलं 6 नंतर आपण ॲड केलं बीची व्हॅल्यू काय आहे? 3ची व्हॅल्यू प्लस केल्यानंतर होऊन जाईल 9 आन्सर. ओके, याचा आउटपुट सांगायचं आहे आपल्याला. मागच्या लेक्चरमध्ये आपण केले आहे सिमिलर असे क्वेश्चन. ओके, सोपे आन्सर आहे. कंपायलर डिपेंड करतो. ओके, डिपेंड ऑन द कंपायलर अँड सिस्टीम. याचा पण केलं आहे आपण. रिपीट क्वेश्चन आहे. ओके, याचा आन्सर आहे 0 दिला. इथे एक आपण चेंज करून बघू. इथे व्हॅल्यू जर 1 असेल, इथे जर व्हॅल्यू 1 असेल तर आउटपुट कसं येईल? ओके, इफमध्ये इथे व्हॅल्यू जर 1 असेल तर व्हॅल्यू कोणती? इथे व्हॅल्यू जर 1 असेल तर व्हॅल्यू आन्सर येईल प्रिंट एस. ओके, इफ काय करतो? ट्रू असेल तर प्रिंट एस करेल, फॉल्स असेल तर प्रिंट नो करेल. इथे व्हॅल्यू किती आहे? 1 मीन्स ट्रू, दॅट वाय प्रिंट करेल एस. त्यानंतर इथे 5वा क्वेश्चन आपला सिमिलर ॲज. मागच्या लेक्चरमध्ये झाले वाटते क्वेश्चन एक. अरे सिमिलर आहे. ओके, डिफरंट आहे. ओके, हे पण सेम आहे. मागच्या लेक्चरमध्ये बघितला. याचा आउटपुट तुम्ही सांगा. ओके, याचं पण आउटपुट तुम्ही सांगा. सोपे आहे. फक्त इथं काय करतात? 2 कंडिशन चेक करतात. यामध्ये आपण एक चेंजेस करू. सिम्पल एंडच्या जागी आपण ऑर लावू. ओके, आता तुम्ही सांगा ॲन्सर काय येईल. त्यानंतर इथे सिम्पल हे पण क्वेश्चन केला आहे आपण. आता इथं पण आपण चेंजेस करून बघू. याला म्हणतात लेफ्ट साईड ऑपरेटर, आता याला आपण राईट साईड ऑपरेटर चेंज करून बघू. आता तुम्ही ॲन्सर याचं कॅल्क्युलेट करून बघा. ओके, त्यानंतर सिमिलर ॲज याचं बिहेवियर अनडिफाईन आहे. बिकॉज एक हे बघा ना, इथं 3 टाईम आपण 3 टाईम प्लसिंग करतात, दॅट वाय बिहेवियर इज अनडिफाईन. सिम्पल आन्सर आहे, दॅट वाय अनडिफाईन. आता इथं बघू. आता हे 9वा क्वेश्चन बघू आपण. याचं आउटपुट सांगायचं आपल्याला. प्रिंट एफ करायचा आहे %f. ओके, इथे काय म्हटलं? नॉट इक्वल टू
नॉट इक्वल टू मीन्स 1 असेल तो 0 करेल. ओके, लक्षात ठेवा. 0 असेल तर 1 करेल. ओके, इथं आन्सर किती आहे? इथं 0 असेल, 0ला काय करेल तो 1. दॅट वाय आन्सर इज 1. नॉट इक्वल टू मीन्स याला म्हणतात नॉट इक्वल टू. याला म्हणतात नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू मीन्स अपोजिट कंडिशन्स. ओके, दॅट वाय बी इज आन्सर. 0 असेल तर 1 केलं, जर 1 असतं तर आपण आन्सर 0 झालं असतं. लॉजिकल नॉट. ओके, ओके, एक व्हॅल्यू दिली आपल्याला, रिमाइंडर काढायचा. सोपे आन्सर आहे याचं बी. ओके, सिम्पल आन्सर येतात मराठी एमसीडीमध्ये. फक्त कधी कधी एखादा किसकट क्वेश्चन येतात. किसकट मी मल्टिपल तुम्हाला कंडिशन दिली राहील की ही कंडिशन ट्रू असेल तर ते करायचं, ते कंडिशन ट्रू असेल ते करायचं. दॅट वाय जरा तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. मोस्टली असेच क्वेश्चन विचारतात. हे सिमिलर याच लूपमध्ये दिला आहे आपल्याला. आय इक्वलपासून लूप स्टार्ट होत आहे. फक्त व्हॅल्यू कोणती प्रिंट होणार हे सांगायचं आहे. सिम्पलचा फंडा आहे की आय किती असून आहे. इथं आपलं कंडिशन इथं इक्वल टू दिला. इक्वल टू मीन्स लास्टला कंडिशन 3 पर्यंत जाईल, म्हणजे लास्टची जी व्हॅल्यू असेल 3 प्रिंट होणारच. आणि इथं जर आय ग्रेटर असं जर असतं, आय ग्रेटर 3 नॉट इक्वल जर नसतं तर व्हॅल्यू 3 प्रिंट झाली नसती. पण इथं व्हॅल्यू इक्वल टू आहे. दॅट वाय व्हॅल्यू 1 2 3 प्रिंट होईल. जर आय ग्रेटर इक्वल टू नसतं तर व्हॅल्यू प्रिंट झाली 1 2 बस ओनली. ओके, एवढं लक्षात ठेवा. याचा आन्सर आहे 1. त्यानंतर सिमिलर याला म्हणतात ऑर. ओके, एक मिनटं. हां, याचा आउटपुट सांगायचा आपल्याला. याला म्हणतात ऑर. याला म्हणतात ऑर. ओके, इथं आपल्याला ऑर करायचा आहे. ऑरमध्ये सिम्पलचा फंडा आहे. ऑरमध्ये ऑरची व्हॅल्यू बिटवाईज ऑर व्हॅल्यू काढायची 5ची आणि 3ची. ओके, आता ऑर म्हणजे काय होतं की ऑरमध्ये एक कंडिशन ट्रू असेल तरी ट्रू. अँड मीन्स 2 कंडिशन ट्रू लागेलच. ऑर म्हणजेच एक कंडिशन ट्रू असेल तरी ट्रूच. ओके, इथं 2 कंडिशन ट्रू आहे तर आन्सर 1 असेल. इथं कंडिशन एकही ट्रू आहे तर ट्रूच लागेल. इथं एकच कंडिशन ट्रू असेल तरी 1 लागेल. दॅट वाय आपलं आन्सर आलं 1 1 1 1. ओके, आन्सर बी. जर याची आपण व्हॅल्यू जर डिसिमलमध्ये काढायचा प्रयत्न केला तर व्हॅल्यू कशी येईल? 1 2 4. आता कॅल्क्युलेट करायचं. 4 + 2 6 6 + 7. ओके, दॅट वाय व्हॅल्यू इज 7. त्यानंतर 13वा क्वेश्चन येते. सिमिलर मागच्या लेक्चरमध्ये करून घेतला आपण. आता तुम्हीच करा. ओके, फॉर प्रॅक्टिस. याला टर्नरी ऑपरेटर म्हणतात. ओके, याला म्हणतात टर्नरी ऑपरेटर. ओके, याचा आपण चेंजेस करून बघू. मी याचा असं करा की अपोजिट केला आपण आता. ओके, आता सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके, टर्नरी ऑपरेटर आणि सिमिलर यास इथं आपण कंडिशन कशी चेक होत आहे. दॅट वाय बिहेवियर अनडिफाईन. सेम व्हेरिएबल मॉडिफाईड ट्वाईस विदाउट सिक्वेन्स पॉईंट. ओके, याला म्हणतात अनडिफाईन्ड बिहेवियर. आता बघूया 15वा क्वेश्चन. 15वा क्वेश्चन काय म्हणतं की 15वा क्वेश्चन आपल्याला याचा क्वेश्चन आपण मागच्या लेक्चरमध्ये सॉल्व केला आहे. ओके, मागचं लेक्चर बघून घ्या. सोपं आन्सर आहे याचा. त्यानंतर ते 16वा क्वेश्चन. याचा आउटपुट सांगायचं आपल्याला. इथे यूज केला डू वाईल लूप. डू वाईल लूपचा सोप्या भाषेत समजून घ्या. डू वाईल मीन्स एक्झिट कंट्रोल लूप्स. ओके, वाईल लूप मीन्स एंट्री कंट्रोल लूप. एक्झिट कंट्रोल लूप आणि एंट्री वाईल लूपमध्ये आपण समजून घ्या. म्हणजेच एक्झिट कंट्रोल मीन्स एक्झिटला कंडिशन चेक करणार, त्याला म्हणतात एक्झिट कंट्रोल लूप. एंट्री कंट्रोल लूप मीन्स स्टार्टिंगला कंडिशन चेक करणार, त्याला म्हणतात एंट्री कंट्रोल लूप. इथं डू वाईल लूप काय करताय? लास्टला कंडिशन चेक करताय. दॅट वाय हा आहे एक्झिट कंट्रोल लूप. ओके, वाईल लूप काय करतो? इथं कंडिशन चेक करतो इथं. दॅट वाय तो आहे एंट्री कंट्रोल लूप. ओके, आता इथं आपल्याला आय इक्वल टू 0 दिला आहे. 0 दिला आहे. ओके, आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. फर्स्ट व्हॅल्यू प्रिंट होईल 0. त्यानंतर व्हॅल्यू प्लस झाली. त्यानंतर व्हॅल्यू प्लस झाली. प्लसची 1 होऊन जाईल. ओके, त्यानंतर पुन्हा एकदा इथे व्हॅल्यू प्रिंट करेल 1. त्यानंतर पुन्हा एकदा तो व्हॅल्यू प्लस होईल. व्हॅल्यू होईल 2. त्यानंतर पुन्हा एकदा व्हॅल्यू प्रिंट होईल 0 1 2. ओके, पुन्हा एकदा व्हॅल्यू प्लस होईल. व्हॅल्यू होऊन जाईल 3. ओके,
व्हॅल्यू 3 झाल्यानंतर कंडिशन चेक होईल, रॉंग, त्या कंडिशन एक्झिक्यूट करणं बंद होऊन जाईल. ओके, म्हणजेच लास्टला कंडिशन चेक होईल ना, व 2 greater than 3 ट्रू, त्यानंतर 3 greater than 3 फॉल्स. दॅट वाय आपलं आउटपुट येईल 0 1 2. ओके, डू व्हॅल्यू एक्झिट ॲटलिस्ट 1. त्यानंतर इथे याचं आउटपुट सांगायचं 17 क्वेश्चनचं आपल्याला. ओके, ट्रू येईल. इथे काय करत आहे, इक्वल टू चेक करत आहे, याला म्हणतात इक्वल टू व्हॅल्यू किती आहे 5 आणि एची व्हॅल्यू किती आहे, ए एक व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 5. ओके, चेक करेल 5 करता इक्वल टू 4 5 इक्वल टू 5, दॅट वर ट्रू, ॲन्सर येईल ट्रू. ॲन्सर डेसिमलमध्ये येईल, बुलियन व्हॅल्यूमध्ये. बुलियन व्हॅल्यू मीन्स ट्रू और फॉल्स, त्यामध्ये येणार नाही. बी कंडिशन ट्रू. त्यानंतर इथे सिमिलर आहे, याचा तर क्वेश्चन तुम्हीच करता. ओके, सोपी आन्सर आहे याची फॉर प्रॅक्टिस म्हणून. सिमिलर यास याचा अनडिफाईंड बिहेवियर राहील बिकॉज मल्टिपल टाईम बघून ए प्लसिंग करत आहे. ओके, अनडिफाईंड बिहेवियर. त्यानंतर याचं कंडिशन, याचं सोपी कंडिशन आहे ना, याचं काय म्हणणं काय की 3 घेते तर फर्स्ट कंडिशन 3 घेते तर 5 ट्रू. ओके, 5 3पेक्षा मोठा आहे ट्रू. ओके, कंडिशन ट्रू झाली. त्यानंतर चेक केलं 5 ग्रेटर दॅन 7 5 ग्रेटर दॅन 7 ट्रू, दॅट वे आन्सर येईल ट्रू. त्याचा काय तो कसा करतो, प्रिंट मध्ये येतो, प्रिंट झाल्यानंतर याचा काही याला इग्नोर करतो, त्यानंतर व्हॅल्यू चेकिंग करतो. तरी पहिली कंडिशन चेक करतो, याला चेक करतो, त्यानंतर याला चेक करतो. त्यानंतर एक दुसरा क्वेश्चन येते की एक व्हॅल्यू दिली आहे ए, त्यामध्ये आहे व्हॅल्यू 5. आता हे आपण इथं काय करतात, आता पाहिजे त्याला म्हणतात प्री डिक्रीमेंट म्हणजे नाही, पोस्ट डिक्रीमेंट. ओके, पोस्ट डिक्रीमेंट मीन्स पहिली व्हॅल्यू प्रिंट करत आहे 5, त्यानंतर आता व्हॅल्यूची याची व्हॅल्यू काय राहील 4, पण आपण फर्स्टला प्रिंट केली आहे व्हॅल्यू, दॅट वाय आन्सर इज आपलं 4. जर पुन्हा एकदा आपण जर प्रिंट फंक्शनचा यूज केला, याचं व्हॅल्यू जर प्रिंट केली एची, तर व्हॅल्यू प्रिंट होईल 4. ओके, त्या वाय बिकॉज आपण त्या व्हॅल्यूला आपण डिक्रीमेंट केला आहे. आन्सर बी. याचा आउटपुट सांगायचं आपल्याला, 1 मिनिट. ओके, सोपे आन्सर आहे याचा, आउटपुट 0 येतो. अरे अँड म्हणत आहे ना, अँडमध्ये तुम्ही इकडे लक्ष द्या. 1 4. आता पुन्हा इथं वेळ लागेल, इथं 16. ओके इथं खूप वेळ लागेल. इथं जेवढं त्या बायनरीमध्ये अँड करायचं, दोघांचं अँड करायचं. अँड केल्यानंतर व्हॅल्यू काय आहे ते चेक करायची. इथे आपण अँड केल्यानंतर व्हॅल्यू काय येईल, फॉल्स. ओके, दॅट वाय 0 आन्सर येते. त्यानंतर विचारलं आहे, याचा आउटपुट सांगायचं आपल्याला. पुन्हा इथे आन्सर येईल अनडिफाईन, बिकॉज इथे पण काय करतं आपण मॉडिफाईंग करत आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ मल्टिप्लिकेशन करत आहे, ॲडिशनही करत आहे, प्री इन्क्रीमेंट करत आहे, दॅट वाय अनडिफाईन. विदाउट ब्रॅकेट जर यूज केला तर ट्रू राहील, सेफ आहे. ब्रॅकेट जर यूज करसाल तर सेफ आहे. त्यानंतर सिमिलर आउटपुट, याची व्हॅल्यू आहे 5, इतर कंडिशन दिला ए इक्वल टू 0. ओके, ए करता 0. इथे बस लक्षात द्या की इथे व्हॅल्यू किती दिली आहे 5, पण इथे व्हॅल्यू इनिशियलाइज करून किती व्हॅल्यू केली आहे 0, दॅट वाय 0 मीन्स फॉल्स. फॉल्स झाल्यानंतर कोणत्या यामध्ये ब्लॉकमध्ये येईल, येस ब्लॉकमध्ये. इथे जर व्हॅल्यू असतील ए इक्वल टू 1 जर असेल, या व्हॅल्यूचा विचार नका करू तुम्ही. हे व्हॅल्यू फर्स्टला होती, पण या व्हॅल्यूला इनिशियलाइज करून त्या व्हॅल्यूला व्हॅल्यू असाइन करून 0 दिला आहे. हे लक्षात, याच्या असं लक्षात द्या की ए इक्वल टू 1 असेल तर व्हॅल्यू कोणची प्रिंट होईल, प्रिंट एस ट्रू आहे. इकडे लक्षात द्या, ए मीन्स ट्रू, 0 मीन्स फॉल्स. दॅट वाय इफ ए इक्वल टू 1 प्रिंट झाला असेल एस, ए इक्वल टू 0 असेल तर म्हणजे फॉल्स. फॉल्समध्ये कोणचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो, एस ब्लॉक, दॅट वाय प्रिंट नो. ओके, इथे आन्सर काय, ए इक्वल टू 0, दॅट वाय एस ब्लॉक एक्झिक्यूट होईल, प्रिंट एफ नो. असाइनमेंट मेक्स कंडिशन फॉल्स.
ओके, त्यानंतर सिम्बल या स्पूनची क्वेश्चन सोपी आहे. आन्सर इज बी, फ्लोटिंग कॉन्स्टंट व्हेरिएबल. ओके, आणि अजून एक महत्त्वाचं समजून घ्या की मराठी मध्ये काय होतं की सेम व्हेरिएबल मॉडिफाईड ट्वाईस म्हणजे अनडिफाईन. एकच व्हेरिएबल आपण एकाच टाईममध्ये जर यूज केला एकाच प्रिंटफ फंक्शनमध्ये, सेम व्हेरिएबल मॉडिफाईड ट्वाईस अनडिफाईन, त्याला आपण सोप्या समजून घ्यायचं की तो अनडिफाईन आहे. ओके, आफ्टर द लूप बॉडी एम्प्टी. एखाद्या लूपमध्ये काय होतं की ते काय करतात लास्ट आपण बघितलं आहे. एक मिनटं खोडतं जावं लागेल. ओके, हां इथं सॉरी पुढच्या लेक्चरमध्ये बघू आपण की काय होतं की लास्टला जर लूपनंतर जर सेमी कॉलम दिला, समजून घ्यायचा तो लूप तिथून एक्झिक्यूट संपला म्हणजे त्याची बॉडी एम्प्टी आहे. बॉडी एम्प्टी म्हणजेच त्याची जे लिमिटेड आहे तो त्याच लाईनमध्ये एक्झिक्यूट होईल. त्यानंतर जर त्यांनी कर्ली ब्रेस दिले, कर्ली ब्रेस मीन्स ते खालच्या लाईन पण त्यांना एक्झिक्यूट करायचे आहे त्या लूपमध्ये, त्याला म्हणतात सेमी कॉलम. मीन्स आपल्या जे स्टेटमेंट असो की लूप असो काही पण असो, एखादा आपल्या कोड करायचं ते सेमी कॉलम लावायचा. ओके, त्यानंतर इंटिजर डिव्हिजन नो डेसिमल, याचा काही टेन्शन नाही. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 MCQ केले आहेत. 25 MCQ केले आहेत. काही आपण समजून घेतले, काही समजायचे प्रयत्न केले. ओके, आणि काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे हार्ड लेवलचे क्वेश्चन आहे ते महाराष्ट्र CET MCCT दरवर्षी विचारतात ते क्वेश्चन बघूया. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टॉप करूया. अजून या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर फक्त लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं जर मटेरियल आहे ते जमा करायला, तुम्हाला एक्सप्लेन करायला खूप